तर 30-35 जणांची ही मिसळ आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मिसळच्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे, तरी पण साईडला सुटलेली आहे. तर मटकी पण फ्राय झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला सांगेन थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर सगळ्यांना शेअर करा. रेसिपी आवडली तर सगळ्यांना शेअर करा. हॅलो, हाय, कल्पनाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी जी आहे ते थोडीशी मोठी होणार आहे, म्हणजे हा आपला व्लॉगच आहे. हा व्लॉगच होता. हां, तर पण झटपट व्लॉग असेल, जास्त मोठा पण नसेल, कारण की रेसिपी फटाफट दाखवायची ऑर्डर आहे. तर माझ्याबरोबर मेन म्हणजे मोहिनी आहे. मोहिनी नेहमीच माझ्या व्हिडिओ शूट करते, पण आज ती समोर आलेली आहे आणि आजपासून तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ती दिसणार आहे. खूप दिवसानंतर, म्हणजे वेळ भेटला थोडासा, त्यामध्ये सुद्धा ही ऑर्डरच आहे आपली. नाही, मी तुम्हाला सांगते, आत्ता पण ही रेसिपी झाली नसती, पण आत्ता ऑलरेडी मिसळची ऑर्डर आहे आणि म्हणून आम्ही आम्ही मटकी पण भिजवून ठेवली होती, कारण की मम्मी खूप दिवसांपासून प्लॅन करते की मिसळची रेसिपी काढूया. नेहमी मटकी भिजवलेली, मोड आणलेली प्रत्येक डब्यामध्ये, किंवा जशी कोणाची ऑर्डर येईल ती भाजी वगैरे ऑर्डरमध्ये निघून जायची. पण आज परत मी काल मटकी भिजवली आणि आपल्याला मटकीचीच मिसळ बनवायची. तर पण पुण्यामध्ये जास्त करून मटकीची मिसळ बनवली जाते आणि खायला खूप उत्कृष्ट लागते, खूप टेस्टी बनवते आई. तर यामध्ये बघूया आता काय सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आणि काय काय साहित्य लागतं, किती प्रमाणात लागतं, तर हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी जर नाही बोलले तर मोहिनी बाकीच्या गोष्टी सांगणार आहे. डिक्टेट करेल, कारण की काय होतं, आई बनवण्याच्या ह्याच्यात खूप घाईत असते आणि मग त्यापेक्षा मग हल्ली आता मी असं ठरवलंय की मी पण येईल व्हिडिओमध्ये, मग ती करेल, मी सांगेल, असं काहीतरी करू. आणि तिला पण भरपूर काम असतं, तर त्या कामातून ते वेळ काढून माझा व्हिडिओ शूट करते. चला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता मटकी भिजवून घेतली होती मी आणि छान मोड आलेले. तर ही 1 किलो मटकी मोजून मी घेतलेली आहे आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे. तर इथे मसाल्याचं पण मी तुम्हाला दाखवते. अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत. यामध्ये 2 कांदे जे आहेत ते आपल्याला फोडणीला वापरायचे आहेत, बाकीचे कांदे जे आहेत तर ते आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर मसाल्यामध्ये खडे मसाले तुम्हाला इथे दाखवते. पहिले खड्या मसाल्यांमध्ये काय काय घेतलं, तर इथे खड्या मसाल्यांमध्ये 1 चमचा मी बडीशोप घेतलेली, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत, 4-5 वेलची घेतलेली आहे, थोडासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे आणि हे दगडफूल घेतलेलं आहे. तर त्यानंतर तेजपत्ता आपल्याला मटकी शिजवताना पण आणि फोडणीला पण वापरायची आहे. इथे 2 चमचे जे आहे ते चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे हे छोटा 1 चमचा घेतलेला आहे, छोटे 2 चमचे बाजरी घेतलेली आहे. कोणता चमचा घेतला दाखव बरं. आता हा चमचा जो आहे ना तो मी 2 ते 2.5 चमचे बेसन घेतलेला आहे, 2 चमचे बाजरी घेतलेली आहे, हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं जे आहे ते बारीक केलेलं आहे, हे 3 चमचे घेतलेले आहे. इथे 4 चमचे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आज मी तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट जे आहे तर मी घरी बनवलेली नाही आहे, तर मी विकत रेडीमेड घेऊन येते. ते इथे बघू शकता बाजाराची जी अद्रक लसूणची पेस्ट असते तर त्यामध्ये लसणाचे जे साली असतात तर त्या भरपूर प्रमाणात असतात. इथे स्मूथ पेस्ट आहे आणि यात विनेगरचं प्रमाण पण थोडंसं कमी आहे, पण खूप टेस्टी पण लागते. आणि टेस्टी म्हणण्याऐवजी मला असं वाटतं की पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि ह्या कंपनीची आम्ही बेसिकली यूज करतो 100 सिटीज. ही पुण्यावरून पेस्ट येते. हे काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, पण एक साधारण 6-7 महिने झाले आम्ही त्यांच्याकडनं पेस्ट घेतोय आणि आम्ही पेस्ट घेताना जास्त प्रमाणात घेतो, जसं पूर्ण 40 किलो 40 किलोचं 1-1 किलोचे पॅकेट जे असतात तर ते आम्ही मागवतो. पण तुम्हाला खास हे माहिती करून देण्यासाठी, कारण खूप चांगली पेस्ट आहे. तर ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर अद्रक लसूणचा पेस्टचा कलर पण खूप पांढरा शुभ्र आहे, म्हणजे जे अद्रकची जी साल असते तर ती पूर्ण काढून त्यानंतरच पेस्ट बनवली जाते.
तर म्हणून छान कलर पण दिसतो, यामध्ये साली पण नसतात आणि आपल्याला वापरायला पण व्हिनेगरचं प्रमाण जे असतं ते काही अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये जास्त प्रमाणात असतं. तर मला असं वाटतं हे लोक व्हिनेगर वापरतात पण ना गरजेचं आहे तेवढंच वापरतात. का माहितीये का, बाहेरून आम्ही बरेच वेळा आणत होतो पेस्ट, पण त्या इतक्या जास्त आंबट लागत होत्या आणि मग ते त्या सालीचे असे धागे निघायचे लसूणच्या सालीचे, आणि अद्रकची जी साल असते वरची ती काढली नाही का अद्रक लसूणची पेस्ट काळी होते. तर हे फक्त फरक आहे याच्यामध्ये. आणि पण ओव्हरऑल ही पेस्ट खूप छान वाटते, खूप छान आहे. हां, आणि टिकते पण छान. आता आम्ही ही पेस्ट म्हणजे आता पण 40 किलो आली होती, ती पण आम्ही बाहेरच ठेवली होती. जर तुम्हाला ही अद्रक लसूणची पेस्ट पाहिजे असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही त्यांचा नंबर देऊ तुम्हाला, आणि तुम्ही बल्कमध्ये पण मागवू शकता. अदरवाईज मग असे छोटे पाऊच पण मिळतात, ते पण तुम्ही मागवू शकता. पण नक्की एकदा तुम्ही वापरून बघा. तर इथे तुम्ही बघू शकता आता मसाल्यांमध्ये 2 चमचे हे मी तीळ घेतलेले आहे. तर आता पहिल्यांदा मी जे आहे मटकी आहे ती धुवून स्वच्छ आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे. त्यानंतर जे सुके मसाले दुसरे आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर मी पहिल्यांदा मटकी धुते आणि कुकरला लावते आणि मसाला काढून तो पण भाजायचे आपल्याला. तर ही मटकी जी आहे धुवून झालेली आहे, कुकरमध्ये टाकून घेते. म्हणजे आपल्याला मसाला पण भाजायचा आहे, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होतील. 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला करून मटकी शिजवून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला मटकीचं जे पाणी आहे ते वेगळं करायचं आहे आणि मटकीला फोडणी द्यायची आहे आणि मटकी वेगळी ठेवायची आहे. आणि आम्हाला जे पावटेस येतात 1 किलोचे ते आम्ही असे ह्या डब्यामध्ये ठेवतो, कारण की ऑर्डरची वेळ असते, घाईमध्ये घ्यायला लागतं फटाफट. तर मग मोठ्या डब्यातच मी 1 किलोचं पॅकेट काढून ठेवते. आता ह्यामध्ये काय काय टाकणार आहे? आता हे बघू शकता, या मटकीमध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. मटकीच्या वरती थोडंसं पाणी येईल असं टाकायचं आहे. तर इथं 1 चमचा जो आहे हळद टाकलेली आहे. मग अशी हळद दाखवली नव्हती? नाही, मला अजून मसाले दाखवायचे आहेत ना, त्यामध्ये मग मी हळद दाखवणार आहे. 1 चमचाभर मीठ. उकडताना पण मटकीमध्ये मीठ टाकायचं आपल्याला, म्हणजे मटकीला टेस्ट येते. इथे तेजपत्ता. आणि आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि याच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्यात. तोपर्यंत तू काय करणार आहे? आता तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. मसाला काढायला आपल्याला कांदे जे आहे तर ते भाजावं लागणार आहे. चांगला मसाला खरपूस भाजून घ्यायचा आहे. अर्धा किलो कांदे घेतलेत. तर आपल्याला टोमॅटो जे आहे तर ते 300 ग्रॅम घ्यायचे. टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे आणि फोडणीमध्ये ते टाकणार आहे आणि चांगली परतून शिजवून घ्यायची आपल्याला. तर आता कांदे मी कापून घेते. एका साईडला कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. इथे मी अर्धा किलो कांदे घेतले होते, तर त्यातले 2 फक्त साईडला ठेवलेले आहेत फोडणीसाठी आणि बाकीचे सगळे स्लाइसमध्ये करून घेतलेले आहेत. आणि ही जी बाजरी आहे तर ती आपल्याला चांगली भाजून घ्यायची. तर मी तेलातच टाकते, म्हणजे कांद्याबरोबर ती पण चांगली भाजून निघेल. तर ह्यामध्येच आपल्याला कांदा पण टाकायचा आहे आणि चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. आणि ही टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. मिसळसाठी तेल आपल्याला भरपूर लागतं, तर मसाला चांगला मेन म्हणजे तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मिसळला छान टेस्ट येते. तेलामध्ये मी बाजरी टाकली म्हणजे चांगली ती फुलून पण निघेल आणि कांदा भाजेपर्यंत बाजरी पण चांगली आपली भाजेल. आणि मम्मी, भांड्यांचा पसारा सगळीकडे जो दिसतो त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तर ऑर्डर चालू असतात तर भांडे निघतात. भांडे निघले का ते घासावे लागतात आणि घासले का ते एका साईडला ठेवायची. पण वेळ भेटेल तशी लावते पण तसं थोडंसं राहतंच पसारा. जेवण करायचं बोलल्यानंतर थोडासा पसारा होतोच. सुरेखा कढीपत्ता घेऊन. तर आजचं जे मेजरमेंट आहे ते परफेक्ट मेजरमेंट आहे. तर तुम्ही एकदा नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.
आणि फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये जेवढी होईल तेवढी तुम्ही शेअर करू शकता आणि सबस्क्राईब पण करायला सांगा सगळ्यांना. तसं जर हे 25 लोकांची ऑर्डर आहे, पण आपली मिसळ जास्तच बनणार. हां, कारण घरातले माणसं पण आहेत, बाकीचे दुसरे 2 ठिकाणी पण द्यायची आहे. तर 30-35 जणांची ही मिसळ आहे. आणि 30-35 लोकांसाठी तू 1 किलो मटकी घेतलेली आहे. हां, बस होऊन जाते त्यामध्ये. तर ह्या कांद्यामध्येच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि फोडणीसाठी पण आपल्याला कढीपत्ता ठेवायचा आहे. तर मसाला भाजतोय तर तोपर्यंत मी तुम्हाला सुके मसाले आपल्याला काय काय घ्यायचे तर ते दाखवणार आहे. तर हे मसाल्याचं आपलं बॉक्स आहे, तर हे तुम्हाला ओपन करून दाखवते. तर आता या स्पूनच्या साहाय्यानेच तुम्हाला मी सगळे मसाले घेऊन दाखवणार आहे. तर काही मसाल्यांना वेगळे स्पून घेते प्रत्येक टायमाला, कारण मोठे चमचे यामध्ये बसत नाही आहे, झाकण लावायचं असतं. आता ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तर मिसळला चांगला कलर येण्यासाठी हे मी 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेणार आहे. आणि ही जी आहे मिरची पावडर तर ही खूप तिखट आहे, तर याचा मी कमी वापर करणार आहे. 1च चमचा घेणार आहे. जर हवी असेल तिखट आणखी तर मी वापरणार आहे परत. हा कांदा लसूण मसाला आहे आणि हे सगळे जे मसाले आहेत तर ते आईकडनं मी आणते आणि घरगुती डंकेमध्ये कुटलेले हे सगळे मसाले जे आहेत ते खूप छान टेस्टी आणि आपल्यासमोर. हां, तर हे 3 चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आणि हा जो आहे तो आपला आगरी मसाला आहे. तर इथे खास करून मी मिसळ मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. तर मसाल्यामध्ये हे जरी मसाले वापरले मिसळला तरी खूप छान टेस्ट येते. तर यामध्ये फक्त मी गोडा मसाला थोडासा ॲड करणार आहे. आणि बाकी कोणतेच मसाले नाही, ह्यामध्ये फक्त अजून धना पावडर आपल्याला ॲड करायची आहे. तर 1 ते 1.5 चमचा इथे, 2 चमचे घेतले तरी चालेल. तर हा गोडा मसाला मी घेतलेला आहे. धना पावडर जी आहे तर इथे मी भरपूर वापर करते धना पावडरचा, कारण ही पण घरगुती आईकडनं डंकिनीमधून कुटून आणलेली आहे. आणि यामध्ये थोडेसे हळद, तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले पण आई टाकते. तर 4 ते 5 चमचे मी वापरलेले आहे. याच्यात टाक बरं, अजून घ्यावे लागणार आहे, डब्यातली संपली आहे. ते हळद जी आहे ती अर्धा चमचा घेतलेली आहे, कारण आपण मटकीमध्ये पण हळदीचा वापर केलेला आहे. मीठ आहे तर 2 चमचे घेतलेले आहे. लागलं तर नंतर आपण घेऊ शकतो. हिंग जे आहे ते भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे छोटा 1 चमचा घेतलेला आहे हिंगाचा. हिंगाने खूप छान टेस्ट येते आणि पोट पण साफ राहतं. आधी आम्हाला मसाला काढायला भरपूर त्रास होत होता. सगळे सारखे डबे ओपन करत बसायचे आणि मग ते, म्हणून आम्ही आता नवीन मसाला पेटी घेतलेली आहे आणि जी खूप उपयोगी पडते आम्हाला. त्यामुळे हो, म्हणजे झाकण काढताना प्रत्येक टायमाला डब्याची झाकणं खराब व्हायची आणि प्रत्येक टायमाला साफ करावे लागायचं. तर आता तसं एकच झाकण काढलं, मसाले काढले, झाकण लावून ठेवलं, बस झालं. तर एवढे आपले हे मसाले घेतलेले आहेत. 30-35 जणांची मिसळ आहे. तर रस्सा जो आहे तो आपल्याला भरपूर प्रमाणात करायचा आहे, कारण पावाबरोबर जो खायचा आहे तो रस्सा जास्त लागतो. तर म्हणून रस्सा मी जास्तच बनवणार आहे. कांदा झाला? नाही, अजून कांदा आपल्याला लाल करायचा आहे, एकदम लाल. हो, म्हणजे मसाला नंतर आपल्याला परतायची गरज नाही आहे जास्त. मेन म्हणजे मसाला जो आहे तो आपला चांगला परतून घेतला पाहिजे, म्हणजे मिसळला चांगली चव येते. इथं जे जिरं घेतलेलं आहे मी हे मसाल्यामध्ये वाटणार आहे आणि त्यानंतर फोडणीसाठी परत मी जिऱ्याचा वापर करणार आहे. तर खडे मसाले सुद्धा आपण कांद्याबरोबर भाजून घेऊया. यामध्ये हे तीळ पण टाकायचे आहेत आपल्याला. इथे बघू शकता
कांदा चांगला लाल झालेला आहे आणि यामध्ये आपण बाजरी, तीळ हे जे टाकलं होतं तर ते पण चांगलं भाजून झाले. हां, खडे मसाले पण होते. आता खोबरं जे आहे ते आता टाकूया. इथं तुम्ही बघताय खोबऱ्याचा वापर मी थोडासा कमीच करते प्रत्येक भाजीमध्ये. कांदा टोमॅटोचा जास्त वापर करते, पण मिसळला थोडंसं खोबरं वापरलं. जास्त प्रमाणात नाही वापरायचं, थोडंसंच वापरायचं. तर कोथिंबीरीचे देठ आहे ते इथे देठ टाकूया आपण. थोडीशी कोथिंबीर आपल्याला वरून टाकायला ठेवली आहे. मेन म्हणजे माझी कोथिंबीर जी आहे ती संपली आहे आणि लक्षात नाही आलं. हां, म्हणून मी कोथिंबीरची देठ जे आहे मसाल्यात वाटायला घेतलेली आहे. खोबरं बारीक आहे त्यामुळे तेलामध्ये लगेच ते म्हणजे भाजून निघणार. कुकरच्या 4 शिट्ट्या पण झालेल्या आहेत. तर मी आता गॅस बंद करणार आहे. मसाला थंड होऊन द्यायचा आपल्याला आणि त्यानंतर वाटून घ्यायचा आहे. आणि तोपर्यंत कुकर पण थंड होतं आहे, म्हणजे मटकी साईडला घेऊन आपल्याला मटकीला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्याचं जे पाणी आहे ते आपण मिसळमध्ये वापरणार आहोत. मटकी शिजून झालेली आहे, ही आपल्याला साईडला काढायची आहे. हळद टाकल्यामुळे मटकीला छान कलर आलेला आहे. तर ही मटकी साईडला काढलेली आहे आणि हे जे मटकीचं पाणी आहे तर यामध्ये मटकीची टेस्ट उतरलेली आहे. तर आपल्याला फोडणीला वापरायचं आहे. दुसरं पण पाणी लागणार आहे. तर मी एका टोपामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे पाणी, म्हणजे फोडणीमध्ये टाकले का पटकन उकळी येईल आणि तरी पण छान आहे. तर गरम पाणी वापर केल्यानंतर जास्त प्रमाणात करायची आहे. तर इथं मोठी कढई घेतलेली आहे मी. तर कढई चांगली गरम करून घ्यायची आहे. जेवणाआधी कढई गरम करण्यालाच 5 मिनिटं लागतात, कारण कढई मोठी आहे तर थोडासा वेळ लागतो. पण पटकन फोडणी टाकायच्या टायमाला पण थांबायला नको, म्हणून अगोदरच व्यवस्थित कढई गरम करून घ्यायची आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असणार यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तेल वापरलं तरी चालेल. पण मग मिसळ आणि तेल नसतं तर मग काय होते? असं झणझणीत कलरफुल दिसलं पाहिजे ना, त्याचा रस्सा चटपटीत पण झाला पाहिजे. इथं तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे. इथे सगळी तयारी करून घेतलेली आहे मी. तर मटकी साईडला काढलेली आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, टोमॅटोची पेस्ट, मसाला वाटून घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा फोडणीला घालायचा आपल्याला आणि इथे हे सुके मसाले आहे. जर तुम्हाला रस्सा जास्त बनवायचा असेल तर बेसन पिठाचे आणखीन 2 चमचे जास्त वाढवले तरी चालेल. मिसळची टेस्ट आणण्यासाठी किंवा मिसळचा जर खरा हिरो असेल ना तर बेसन पीठ आहे. तर ह्यानेच तुम्हाला टेस्ट पण येणार आणि जो रस्सा आहे तो थोडासा घट्ट पण होणार, पण जास्त प्रमाणात पण नाही आहे. जशी मिसळचा रस्सा तुम्ही बनवता, किती माणसांचा बनवता त्यानुसार तुम्हाला चण्याचं पीठ वापरायचं आहे. तर इथे मी थोडंसं आणखीन मला जास्त ऑर्डर आलेली आहे तर मी आणखीन 1 चमचा वाढवलेला आहे चण्याचं पीठ. तर इथं 2 चमचे घेतले होते तर आता 1 चमचा आणखीन मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे तू हे 35 माणसांसाठी बनवते, तर म्हणून मी आणखीन 1 चमचा घेतलेला आहे. म्हणजे 35 माणसांसाठी साधारण ही एक 3 चमचा 3-3.5 चमचा हा बेसन आहे. अच्छा, ठीक आहे. तर आता हे जिरं जे आहे मी फोडणीसाठी वापरते. तर आता तेलात टाकूया. तेजपत्ता, कढीपत्ता, कांदा. नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला, जेव्हा बेसन आपण टाकणार आहे ते फ्राय करून टाकायचं आपल्याला. तर आता कांदा टाकल्यानंतर आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे, चांगला खरपूस लालसर करायचं आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. जर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट अगोदर टाकली तर तुमचे जे बेसन आहे तर ते फ्राय होणार नाही. महत्त्वाची टिप आहे ना. हो, म्हणजे तुम्ही पहिला कांदा टाकायचा आणि त्यानंतर बेसन पीठ. जर ओला मसाला तेलामध्ये अगोदर गेला आणि त्यानंतर तुम्ही बेसन टाकलं तर बेसन भाजलं जात नाही आणि बेसन भाजल्यानंतरच त्याची टेस्ट चांगली येते.
तर आता तुम्ही बघू शकता कांदा पण लालसर झालेला आहे, कारण गॅस जो आहे तो आपला मोठा गॅस आहे, तर पटकन ही फोडणी आपली तयार होणार आहे आणि मिसळ पण झटपट होणार आहे. तर आता अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. आता ही टोमॅटोची पेस्ट आहे तर ती आपल्याला टाकायची आहे. साधारण हे 400 ग्रॅम टोमॅटो घेतलेले आहेत मी, परत 1-2 वाढवलेले आहेत. आता हे टोमॅटोची पेस्ट चांगली परतून घ्यायची आपल्याला, कारण मसाला जो आहे तो आपण चांगला परतून घेतलेला आहे, फ्राय करून घेतलेला आहे, तर मसाला जास्त परतायची गरज नाही आहे. म्हणजे जो आधी कांदा भाजलेला होता तो मसाला, हां, तो मसाला आपण भाजून घेतलेला आहे ऑलरेडी चांगला. तर टोमॅटो आपला जरा चांगला फ्राय झाला ना, म्हणजे तेल थोडंसं वरती यायला लागलं ना, तर आपल्याला तो मसाला आहे तो टाकायचा आहे. एक 2 मिनटं फक्त आपल्याला टोमॅटोची पेस्ट परतून घ्यायची आहे. त्यानंतर वाटलेला मसाला जो आहे तो टाकायचा आहे. बेसन पीठ टाकल्यामुळं खाली कढईला लागलं जातं, त्यामुळे चमच्याने हे कंटिन्यू मिक्स करत जायचं. तुम्ही बघू शकता तेल वरती यायला लागलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी आपला मसाला तर शिजलेलाच होता. तर यामध्ये आता हे जे सुके मसाले घेतले होते ते टाकायचे आहे. मिठाचं प्रमाण आपण नंतर टेस्ट केल्यानंतर परत आपण टाकणार आहोत. ऑर्डरसाठी भरपूर वेळा मी मिसळ दिलेली आहे, तर सगळ्यांना खूप आवडते मिसळ आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण खूप छान येतात का खूप छान मिसळ असते. तुम्ही आमचे गुगलवरती रिव्ह्यू चेक करू शकता. तर मिसळच नाही तर प्रत्येक जेवणाचे रिव्ह्यू खूप छान आहे. आणि मेन म्हणजे बिर्याणी, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, प्रत्येक बिर्याणी जे आहे ते समोरच्याला काय पाहिजे त्यानुसार आपण जेवण बनवतो. पुरणपोळी पण, हां, पुरणपोळी पण खूप लांबपर्यंत जाते आपली. तर आता हे पाणी जे आहे मटकी शिजवल्याचं ते टाकायचं आहे. आता या रश्श्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. हा बरं. त्याला जे आपण तेल टाकलेलं आहे तर त्याची तरी पण छान येते आणि झटपट होऊन जाते मिसळ, वेळ जास्त लागत नाही. जर जेवण झटपट करायचं असेल ना तर काही टिप्स असतात. तर एका साईडला आपण जर कडधान्याचं असेल तर शिजवून घेतलं, त्यानंतर मसाला परतला, तर शिजवलेलं कडधान्य टाकलं तर पटकन होऊन जातं. तर नंतर सगळंच आपण करत बसल्यानंतर खूप वेळ जातो. तर आता यामध्ये गरम पाणी टाकते मी. इथे बघू शकता 30-35 जणांसाठी आपण ही मिसळ बनवलेली आहे. तर याला चांगला आता कड येऊन द्यायचा आहे. आणि मिसळचा रस्सा जो असतो तो जास्तच बनवावा लागतो, कारण यामध्ये शेव टाकली जाते, मटकी टाकलेली जाते, तर पावाबरोबर खायला जरा भरपूरच जास्तच लागतो रस्सा. आणि आपण आज जी शेव वापरणार आहे तर बारीक पण वापरणार आहे आणि थोडीशी जाडसर शेव पण वापरणार आहे, दोन्ही मिक्स वापरायची आहे.
कमी आहे? थोडंसं मला तिखट कमी वाटतं, तर यात मी कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला थोडा टाकणार आहे, तर त्याने टेस्ट बरोबर बॅलन्स होईल. गोडा मसाला मगाशी मी कांदा लसूण मसाला टाकला आहे, तर 1-1.5 चमचा मी टाकलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर, त्या मटकीला तुम्ही परत फोडणी पण देऊ शकता, पण ऑलरेडी मी जास्त तेल टाकलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे. तर थोडीशी याला उकळी आली ना तर छानपैकी कलर पण येईल आणि तरी पण जास्त येईल. तर आता हे एका साईडला होतं, तर आपण मटकी एका साईडला परतून घेऊया. तर इथे दुसरी कढई ठेवलेली आहे, तर इथे गॅस चालू करते आता. मटकी फ्राय करायची आहे, तर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ टाकणार आहे फक्त, आणि थोडासा कांदा लसूण मसाला वापरायचा. इथे मी 2 ते 3 चमचे फक्त तेल वापरलेलं आहे. थोडासा हिंग टाकूया. मटकीला पण चांगली टेस्ट आली पाहिजे म्हणून थोडीशी मी अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मिसळच्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे, तरी पण साईडला सुटलेली आहे. तर मटकी पण फ्राय झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला सांगेन, थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. मिसळचा रस्सा बनवताना यामध्ये थोडंसं चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे, त्यामुळे टेस्ट छान येणार. आणि मटकी आपल्याला जी साईडला शिजवून घ्यायची आहे, तर ती मटकी जी आहे ते जास्त ओव्हरकुक पण झाली नाही पाहिजे. तर 1 ते 2 शिट्यामध्ये मटकी शिजून होते आपली. आता ही मिसळ आपली रेडी झालेली आहे, तर मी आता प्लेट बनवते आणि बाकीची जी आहे ऑर्डरची पॅकिंग करून घेते. तुम्हाला ही मिसळची रेसिपी कशी वाटली तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि हा छोटासा ब्लॉग, खरं तर छोटासा नाहीये, खूप बराच मोठा झालाय. आता माहित नाही किती मिनिटाची व्हिडिओ बनेल, पण ती व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर सगळ्यांना शेअर करा. रेसिपी आवडली तर सगळ्यांना शेअर करा. थँक्यू.